काल पंढरपूर शहरात नवनिर्वाचित आमदारांचा भव्य नागरी सत्कार सोहळा नगरसेवक अक्षय गंगेकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या सत्कार समारंभासाठी माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील, मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे यांचा सत्कार सोहळा पार पडला। यावेळी आमदार राजू खरे यांनी आपल्या भाषणातून बोलताना असं म्हणाले की आपल्या कारकिर्दीत समाजकारण व राजकारण करत असताना मालकशाहीने कशा पद्धतीने जनतेस वेठीस धरून गुलाम बनवण्याचं पाप या पंढरपूरच्या मालकांनी कशा पद्धतीने करत असल्याचा आरोप आमदार राजू खरे यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव न घेता टोला लगावलाय। एवढंच नाही तर मोहोळच्या 50 वर्षाच्या मालकशाहीला सुरुंग लावत आमदार झालो, आता पंढरपूरच्या मालकशाही विरोधात शड्डू ठोकणार असल्याचं सांगितलंय। तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत पंढरपूरच्या मालकशाही विरोधात सुरुंग लावणार असल्याचं आवर्जून बोललं गेलं। यावेळी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगरसेवक प्रताप गंगेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते नागेश गंगेकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुधीर भोसले व इतर अशी माजी नगरसेवक मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंढरपुरातला एक आगळा वेगळा सोहळा गंगेकर परिवाराने ठेवला। पंढरपूरचे 2 सुपुत्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले, त्यांचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा त्यांनी आयोजित केला। एक भावना होती की पंढरीच्या भूमीमध्ये जन्मलेली 2 रत्न, एक अभिजित पाटील देगाव आणि राजू खरे ढोकळे, तसा माझा जन्म जुना कराड नाक्यावर झाला, माझ्या वडिलांचा जन्म जुना कराड नाक्यावर झाला। आज माझ्या वडिलांचं वय 74 असेल, माझं वय 48 असेल आणि मग आम्ही या निवडणुकीमध्ये एक सरंजामशाहीच्या विरोधामध्ये निवडणूक लढलो। या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सरंजामशाही पद्धतीचं राजकारण गेल्या 50-60 वर्षामध्ये केलं गेलं आणि मग ती सरंजामशाही कुठली तर त्याला मालकशाही म्हणलं जातं। मग पंढरपूरचा ज्याला कोणाला म्हणतात ते मालक, मोहोळचा राजन मालक, उत्तर सोलापूरचा दिलीप मालेला म्हणतात दिलीप मालक, ही जी मालकशाही आहे, या मालकशाहीने सोलापूर जिल्ह्याची मध्यवर्ती बँक लुटली। ज्यावेळेला नागेश काका मोहोळ विधानसभेच्या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मी उतरलो होतो, त्यावेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की हा काय निवडून येणार, परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत आयुष्यातली 34 वर्ष काढली होती। आदरणीय उद्धवजी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, संभाजीराजे महाराष्ट्रात पहिली घटना आहे की मोहोळमध्ये दोन्ही शिवसेना माझ्या बरोबर होत्या। माझ्या उजव्या साईडला उद्धव साहेबांची सेना होती आणि माझ्या डाव्या बाजूला शिंदे साहेबांची सेना होती। कमळाबाईला काही अडचण होती, पण कमळाबाईंनी मला सांगितलं की राजू, दिवसा मला अडचण आहे पण रात्री मात्र तुतारी चालू। ती भारतीय जनता पार्टी सुद्धा मोहोळ मतदारसंघात माझ्या बरोबर, रिपब्लिकन पक्षाचे सारे गट माझ्या बरोबर होते आणि राजन पाटलाच्या विरोधामध्ये दादागिरी, झुंडगिरी, तानाशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधामध्ये गेली 50 वर्ष मोहोळ मतदारसंघातली जनता सुटकेचा श्वास पाहत होती। जो हा पंढरपूरचा भूमिपुत्र मोहोळची मालकशाही ज्यावेळी संपाला निघाला होता, त्यावेळी पंढरपूरची मालकशाही त्या 17 गावांमध्ये राजू खरे पराभूत झाला पाहिजे, राजू खरे निवडणुकीत पडला पाहिजे म्हणून रात्रभर त्या 17 गावामध्ये फिरत चळे एक गावापेक्षा रात्री 2:30 वाजता हे जे मोठे मालक आहेत, प्रशांत मालक, या 2:30 वाजता घड्याळाला चावी देतो
मी 20 तारखेची वाहट पाहत होतो, तर मला माहिती होतं की 23 तारखेला मी तब्बल 50,000 मतांनी निवडून येणार. 30,202. नागेश काका, माझ्या साऱ्या गाड्यांचे नंबर 202 आणि मला लीड किती 30,202. अजित पवारांची सभा झाली, टाकळी सिकंदरला एकच सभा दिली. जाताना दादांनी सांगितलं 1 नंबरचा बटन दाबा. राजन पाटील बोले 1 नंबरला राजू खरेचं नाव आहे आणि पाण्याचं नाव 3 नंबरला यशवंत पाणी. दादा म्हणजे उडून गेलो. मी निवडून आलो. आदरणीय उद्धवजींना भेटलो, आदरणीय शिंदेसाहेबांना भेटलो, देवेंद्र फडणवीसांना भेटलो आणि मग माझी सॉरी निघाली अजितदादांना भेटलो. दादाने गेल्यावर मला पहिला प्रश्न विचारला, तुला एवढी मतं कशी काय पडली? मालक पडले. म्हणलं मालक पडले नाहीत, मोहोळच्या जनतेनं मालकशाही संपवून लोकशाहीचा विजय केला. म्हणून हा कांगेवाड्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार बनवला. आज तुमच्यासमोर उभा. दादा म्हणाले, माझं सगळ्यात मोठं काम चांगलं केलं नागेश काका. चला अर्ध काम तू सोपं केलं म्हणजे मागे. आता तर काय मागायला येणार नाही म्हणजे. अनगरचा अप्पर कार्यालय नेतोय, सरकारी कार्यालय पळवतोय, जनावरांचा बाजार पळवतोय, साऱ्या काही स्वतःला मागायचा. आता आल्यावर परवा एका कार्यक्रमात दादांनी विचारलं, काय मागायचं नाही? एक आमदार कुठून आणू शकला नाही, काय मागतो? बघा, त्या पंढरपूरचा सुपुत्र ज्यावेळी विजयी झाला त्यावेळी याची पद संपली. आता याची पद कशाच आहे? पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये तिजोरीवरती यांचं लक्ष आहे. मी आमदार झाल्या अभिजित पाटील पंढरपूरच्या नगरपालिकेच्या शिवोडामध्ये एक लेखी पत्र दिले. 2-4 दिवसामध्ये सारी माहिती माझ्याकडे. मी बी एकनाथ शिंदे या तालुक्यात तुम्हाला माहिती आहे 34 वर्ष करून दाढेवाडी काय ते आपल्याला माहिती, त्याला काय माहिती. आणि नगर खातं शिंदे साहेब आजपर्यंत वाटायला जात नव्हतं, पण तुम्ही मला 17 गावात पाडण्याचं महापाप केलं. आता तुम्हाला सुट्टी नाही. अभिजित पाटलाला माणूस पाडायचं काम केलं. आता तुम्हाला सुट्टी नाही. आणि दादा पुढे आपल्या गडबड झाली, लवकर तयारी करायची. आणि मी 19ला कामाला लागलो होतो. 5 वर्ष काम केलं, 24ला आमदार झालो. त्यामुळे माझा विजय झाला. आपल्याला पुढे संधी चांगली. आपल्याकडे 5-6 कारखाने, अभिजित पाटलाकडे 5-6 कारखाने, गजलपूर कारखाने हे दोघांकडे. माझ्याकडे व्यांग नाही, कारखाना नाही, सुडगिरणी नाही, साधी पिठाची चक्की नाही. काय असतात तुमच्याकडे? सारं काही आहे, पण एक ताकद माझ्याकडे आहे, संभाजीराजेंना माहिती. कारण बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी. बाळासाहेबांच्या पदस्पर्शानं आम्ही 34 वर्षात राजकीय जीवनात पडलो. एक दांडा, एक झेंडा, एक पद. बरोबर राजे? म्हणून मोहोळमध्ये मी बाळासाहेबांचा सैनिक आहे, म्हणून दोन्ही शिवसेना एकत्र आल्या. आणि सरंजामशाही जी आहे ना, ही आवडा जर आपल्याला खिचून काढायची असेल, की नगरपालिका जर आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायची असेल, तर आपल्याला सगळ्याला मिळून एका कुठेतरी एकत्र येणं गरजेचं आहे. सगळ्या राजकीय विचार बाजूला ठेवा. मी आज नागेश काका आपल्याला कळकळीची विनंती करतो. प्रेम म्हणून तुम्हाला नगराध्यक्ष केलेला आहे. 25 वर्षांचा आमदार आपण निवडून दिला. आणि ही संधी आहे. आता तुम्हालाही सांगतो,
तुम्ही माडा सोडून पंढरपुरात थांबायचे. हा राजू खरे मोहन सोडून या मातीत जन्म मिळाला. इथल्या गल्ली मुळा मला माहिती आहे. 35 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी अनिल नगर कसं होतं. गंगेकर साहेबांच्या घरी आम्ही डॉक्टर बहिणी इथं बसली. एका रात्रीत ठरला नगराध्यक्ष करायचं. बरोबर. हा पट्ट्या माझ्या बहिणीला नगराध्यक्ष करण्यासाठी आमच्या शिवसेनेचे 5 नगरसेवक निवडून आले. कोणाबरोबर होतो मला त्यांचे 9 आले होते परिचारक. काँग्रेसचे 10 आले होते. बरोबर. आमचे मनोहर पंत आणि हे सुधाकर पंत दोघंही आणायचे पंत. वर ठरलं यांनी अर्बन बँकेत आणलं. बरोबर. संभाजीराजे यांनी अर्बन बँकेत आणलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे आमचे 9 तुमचे 5, 14. 2 भाजपचे होते, थिटे आणि कुलकर्णी. बरोबर. म्हणजे 16 होते. नगराध्यक्ष आमचा होता. त्या रात्री मी सांगितलं असं होणार नाही. आणि प्रतापरावांनी मी 2 दिवस ठरत होतो प्लॅनिंग कसं करायचं. संजय घोडके माझ्या जेव्हा भावाचा मित्र होता, संभाजी माझ्या जेव्हा भावाचा मित्र होता. आणि मग आम्ही ठरवलं. आणि ताई मनोहर जोशींचा आदेश बाजूला ठेवून प्रतापरावांनी काय करायचं ते केलं आणि तुम्हाला नगराध्यक्ष केलं. तर सगळ्यात मोठी सभा शिवाजी चौकात झाली होती. आणि मला आठवतं त्यावेळेला संजय काय म्हणाले, राजे आपण काय म्हणाला, मी बाळासाहेब ठाकरे तयार झालेला शिवसैनिक है, लंगोट लगाने तयार है. या मैदानात फक्त नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ द्या. पहिली तो बाबा मी टाकतो, तुम्ही फक्त एकत्र या. थोडा खिशाला मी हात घाला. जसं आपल्यासाठी केलं तसं 34 नगरसेवक निवडून आणण्यासाठी मला खात्री आहे झाला तुमचा पराभव आहे. पण उद्याचा जर विजय आपल्याला बघायचा असेल तर हे 34 पैकी किमान 25 शिलेदार नगरपालिकेत जाणं गरजेचं आहे. आम्ही मोहोळमध्ये आणतोय आणि तुम्हाला मोहोळचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक दिसतील. मोहोळच्या जिल्हा परिषदेमध्ये माझ्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. येणारा काळ आपण पाहताल यानं काय किमया केली. डोंगरे माझ्या बरोबर आले, शेतप्रभू मुन्ना म्हाडिक माझ्या बरोबर आहे, अजितदादांचे उमेश पाटील माझ्या बरोबर. मग विचार करा, मी सगळ्यांना एकत्र आणू शकतो. मोहोळमध्ये जाऊन इथं आपली नगरी, इथं आपला जन्म झाला, लहानाचा मोठा झालो, कॉलेज जीवनापासून राजकारणाचं बाळ करून पंढरपुरात घेतलं. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत पंढरपूरची नस मला माहिती. आणि म्हणून नगराध्यक्ष कोण होतं हे महत्वाचं नाही. हे पद मला मिळालं ना मिळो, परंतु या मी चौरातीचा जर पराभव करायचा असेल तर काका तुमचं आडनाव भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचं आडनाव भोसले होतं. आणि आंबेडकरी जनता तुमच्या बरोबर आहे. ह्या राजू खरेच सिंहाचा खालीचा वाटा उचलतो. तर आम्ही आता दोघांना विधानसभेचं बिल आहे. 3-3ला पडले पण याला बिल्लाच लागला नाही. यांची अवस्था काय काका, सुधाकर पंत पडले, हे मासे तर मोदीची सभा झाल्यावर पडले. नरेंद्र मोदी सुद्धा ह्यांच्या कामाला लागला नाही. अरे कर्म चांगली लागतात. अरे आमची मदत तुम्हाला पाहिजे. या पंढरपुरातल्या आंबेडकरी जनतेला मी आवाहन करतो की ज्यावेळी बाबासाहेबांच्या रक्तामोचाचा कार्यकर्ता ज्या वेळेला मोहोळमध्ये लढत होता तेव्हा आणायची पद मला पाडण्यासाठी 17 गावामध्ये जंगजंग प्रचारक होता. त्याचा बदला येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला घ्यावा लागेल. दारोदार घर घर
नंबर तुम्हाला माहिती आहे, बरोबर. गंगेकर साहेबांचे माझे संबंध आज नाही. रेल्वे रुळाच्या वरचं मी ह्यांना जमू बी देत नाही. आणि मोहोळवरला आले की रात्री संतपेठेत माझ्या बैठकात. म्हणून अधिक न वेळ बोलता, अधिक न आपला वेळ न घेता अभिजित आबांना रेल्वेनं निघायचंय आणि आबा मलाही मुंबईला निघायचंय. मी पुढे निघतो, तुम्ही मागण्या घ्या. हा, मला पुढे जायचंय, माझ्या मागं पळापळ जादा आहे. आपण इथं मला बोलवतात. अक्षय, काळजी करू नको. पोलीस डिपार्टमेंट असेल, नगरपालिका असेल, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. हा तुतारीवाला नुसता नावाला आहे. हा, लक्षात ठेव. राज्यातली सत्ता सुद्धा आपली आहे. ती सत्ता माझ्या माणसासाठी निश्चितपणाने येणार. काय राजे, बरोबर? उद्धव साहेबांपाशी सुद्धा तेवढीच पत आहे. मग शिंदे साहेबांपाशी सुद्धा तेवढीच पत आहे. आणि महाराष्ट्रातला एकमेव नशीबवान शिवसेना. पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि मला दिसतंय नागेश काका यांचे 5-7 सुद्धा नगरसेवक निवडून येत नाही. फक्त तुम्ही साथ द्या. आम्ही तुमच्यासाठी मेहनत राहिलाच पंढरपूर. मला तर सगळीमध्ये सकाळपर्यंत रात्री 2 पर्यंत तिकडे 3 तालुक्यात फिरते आणि आमदार रात्री कुठे जातो? पंढरपूर. आणि माझं गाव पंढरपूर आहे. कुठे जाऊ? आता पंढरपूरचं मैदान आहे आणि ह्या मैदानात तुमच्यासाठी निगड्या छकेला हा राजू खरे रक्ताचं पाणी करण. आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या. 34 नगरसेवक तुम्हाला व्हायचंय. तुमच्यातलाच एक नगराध्यक्ष व्हायचं, एक सुंदर सेवा करायचं आहे. एकनाथजी शिंदे नगर विकास मंत्री आहेत. उद्या कराडावर होतोय. हा, कराडावर होत असताना आपल्या विचाराची माणसं नगरपालिकेत असणं फार गरजेचं. आपला नगराध्यक्ष तिथं असणं फार गरजेचं. आपल्यातली तुमच्या आमची सर्वसामान्य घरातली मुलं जर नगरपालिकेत बसली तर हे सुंदर पंढरपूर शहर आपल्याला बनवायला वेळ लागणार. राजसत्ता आपल्या हातात असल्याशिवाय हे आपण करू शकत. मी आमदार झालो, अभिजित आबा आमदार झाले म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही ज्यावेळी बसतो त्यावेळी समोर